ही बघा मिरची, ओळखली असाल तुम्ही. आपण याचं काय काय बनवतो. तर अशीच मी आज एक रेसिपी बनवते पनीर भरून. तर तुम्ही कशी, आता त्याला मी काय काय साहित्य घेतले आणि ही मिरची कशी कापून घेतली ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, इथे मी अशा मिरच्या कापून घेतल्यात छान देठासकट. देठ वरचं थोडं कापून घेतले मी आणि आतलं असं काढून घेतली. तुम्हाला दाखवते मी मिरची कशी चिरली ती. मी देठाकडून तिला कापायची अशी, ती कापली जाते छान. आणि असे याचे 2 भाग करायचे. शक्यतो मिरची तुम्ही सरळ सरळच बघून घ्यायची छान अशी. आणि बघा आता ह्याच्यासकट मी हे काढलं आहे, थोडे थोडे त्याचे शिरा जे असतात त्या काढून घेतल्यात. जितकं निघेल तेवढं काढायचं. हे मिरची पूर्ण आपल्याला रिकामी करायची. बघा इकडं सालगत काढून घ्यायचं. हे बिया त्याच्या काढून घ्यायच्या. ते सहज निघते. ते देठ निघाला तरी काही हरकत नाही. अशा सर्व त्या साफ करून घ्यायच्या. तशा मी ह्या घेतलेल्या आहेत सगळ्या मिरच्या हे करून. आता पुढे काय काय साहित्य घेतले मी तुम्हाला दाखवते. तर बघा, आपल्या मिरच्यांना लागण्यासाठी हे साहित्य मी घेतलेलं आहे. पनीर घेतलेलं मी इथे. याच्यामध्ये 150 ग्रॅम पनीर आहे. हे कॉर्न आहेत, हे बॉईल करून घेतलेलं आहे. बेसन मी भाजून घेतलेलं आहे. इथे अद्रक आणि लसूण आणि हिरव्या मिरच्या 3 मी घेतलेत बारीक चिरून. आणि इथे बघा रेड कॅप्सिकन आहे. हे बघा मी थोडंसं कापून घेतलं यातलं. आणि यातलीच एक हिरवी मिरची अशी मी कापून घेतलेली आहे. आणि इथे बघा मी दही थोडंसं रुमालात बांधून ठेवलं तर अर्धा तास. ते आता घट्ट झाले दही. त्यामुळे थोडंसं आपण नंतर लास्टला मी दही घालणार आहे ह्याच्यामध्ये. आणि मीठ आणि हिंग. तर आता कृती करूया, गॅसकडे जाऊया. बघा इथे मी तेल घालून घेते. 2 चमचे तेल आहे फक्त. तेल गरम होते, याच्यामध्ये जिरं घालूया आपण. थोडंसं जिरं घालून घेऊया. गॅस बारीक करते मी. हिंग घालते मूठभर. आलं आणि लसूण घालूया. लसूण तुम्ही कमी जास्त करू शकता. थोडंसं याला परतून घेऊया. त्यात मिरची घेतलेली आहे छोटी बारीक बारीक चिरलेली हिरवी मिरची. कॉर्न घालून घेतलेत मी. कॉर्न आवडत असेल तर घाला, नाही घातले तरी चालतात. तर मी एक रंग आणण्यासाठी ते घालते. पनीर घालते. हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही. आणि मी 4 टेबलस्पून मी बेसन घेतलेलं आहे भाजून. ते पण याच्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे. ते बेसन का घातलं माहिती आहे, थोडंसं बाइंडिंगसाठी आपल्याला. बेसन पण चांगलं परतून घेऊया. तर याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेते. 1 टीस्पून मी मीठ घातलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. लाल कॅप्सिकम घालून घेते. हिरवी मिरची. कलर किती सुंदर वाटतो बघा. तुम्ही टेस्ट करून बघा. त्याप्रमाणे तुम्ही मीठ टाका. अगोदर जास्त मीठ टाकू नका. खारट झालं ना मग चांगलं वाटत नाही ते. ही मिरची तुम्ही बटाटा उकडून पण त्याचे स्टफिंग करून ती बनवू शकता मिरची. असे आपण बेसन पकोडे पण त्याचे करू शकतो बटाटा भरून. आता हे सारण थंड जेव्हा होईल ना हे मिक्स, तेव्हा त्याच्यानंतर आपण मग दही घालूया. थोडी कोथिंबीर पण घालून घेऊया याच्यामध्ये. आता काय करूया, याला थोडीशी 2 मिनटं जरा वाफ देऊया. याला काढते मी याचं. आता इथे थोडीशी म्हणून साखर टाकते, जराशी, जास्त नाही, थोडीशी.
सोबत गॅसही बंद करून घेते. आता हे छान थंड करून घेऊया आणि मग स्टफिंग करूया. आता इथे मी तेल घालून घेते. थोडंसं पॅन मोठा असेल तुमच्याकडे तर जास्त ठेवा याच्यामध्ये. इकडे हा पॅन थोडासा लहान आहे, म्हणजे त्याच्यात मावतील तेवढंच मी ठेवते मिरची. बघा तेलामध्येच वाफवून घ्यायच्या त्या. तर त्याच्यावर थोडं मी झाकण ठेवते, थोडीशी याला वाफ निघू दे. पलटी केल्यात पुन्हा आपण सरळ करून घेऊया. गरम आहे खूप. मग आता दुसरा चमचा वगैरे घ्या. आपलं सारण निघालं तरी काही हरकत नाही. आपल्याला माहिती आहे खायची कसं आहे ते. निघतं पण त्याच्यातून. मिरच्या काढून घेते मी इथे अलगद. नंतर सांडलं तरी हरकत नाही खाताना. हे पहा आपल्या मिरच्या कशा झाल्यात छान. दुसऱ्या पण. तर बघा मंडळी, पनीर स्टफ मिरच्या आपल्या झालेल्या आहेत, छान झाल्यात. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता बघा मी इथे ना एक टेस्ट करून बघते. गरम आहे जरा. सांगते कशी झाली तुम्हाला. खूपच सुंदर लागते अगदी आणि खूप टेस्टी पण लागते. खाताना काय करा, एक बाईट मारताना असा एक हात खाली ठेवा, नाही तर सगळं अंगावर पाडाल तुम्ही. लक्षात आलं का? खूप छान झाली मिरची खरंच. थँक्यू. बनवा आणि खा आणि छान छान राहा.